प्रश्न आहे तो म्हणजे अंबरनाथचा प्रश्न आहे. त्या दिवशी दररोज आनंद जे त्यांचं थिएटर नाटकचं उद्घाटन त्या दिवशी एक ॲम्ब्युलन्स जी आहे ती यांच्यासाठी त्या तासामध्ये लावण्यात आलेली होती. त्यामुळे अंबरनाथचं उपजिल्हा रुग्णालय आहे त्या ठिकाणी एक महिला हार्ट अटॅकची पेशंट आली होती, तिचा मृत्यू झाला. जे तिला घेऊन आले होते त्यांचं असं म्हणणं आहे की तिथे ॲम्ब्युलन्स नव्हती दुसऱ्या रुग्णालयात घेऊन जाण्यासाठी, त्यामुळे तिचा मृत्यू झालेला आणि VIP कार्यक्रमासाठी ते ॲम्ब्युलन्स वापरले आणि जे जिल्हा रुग्णालय आहे त्यांचं असं म्हणणं आहे की ती कंडिशनच नव्हती, 15 मिनिटांमध्येच तिचा मृत्यू झाला. त्यामुळे याच्यामध्ये दोन गोष्टी आहेत. एकनाथ शिंदे यांचे चिरंजीव श्रीकांत शिंदे यांनी मधल्या काळामध्ये एक ॲम्ब्युलन्सचं टेंडर काढलं होतं. विसरलात तुम्ही किती कोटीचं होतं हा आकडासुद्धा विसरला. 800 कोटीचं टेंडर ॲम्ब्युलन्ससाठी काढलं होतं. मग त्यातली एखादी ॲम्ब्युलन्स आपल्या वडिलांसाठी तरी का पाठवली नाही? जनतेसाठीचे ॲम्ब्युलन्स आहेत. आधी तुटवडा आहे. एकतर या 800 कोटीचे ॲम्ब्युलन्स अद्याप रस्त्यावरती आलेले नाहीत, पैसे हजम झाले. 108 नंबर करेक्ट. आणि गरिबांना अशा प्रकारे ठार मारायचं, जिल्हा रुग्णालयातली यंत्रणा वापरायची. तुम्ही इतक्या 800 कोटीचे ॲम्ब्युलन्स विकत घेतल्यात ना, मग त्यातली तुमच्या ताफ्यात ठेवा ना एखादी ॲम्ब्युलन्स. आणि असं काय धाड भरली आहे या लोकांना ताफ्यामध्ये ॲम्ब्युलन्स ठेवायला? राष्ट्रपतींना ठेवली जाते मला माहिती आहे, प्रधानमंत्र्यांना ठेवली जाते. हे कोण आहेत? माझ्या माहितीनुसार जो प्रोटोकॉल आहे सुरक्षा व्यवस्थेचा त्याच्यामध्ये राष्ट्रपती किंवा परराष्ट्रातले जे प्रमुख येतात त्यांच्यासाठी, देशाच्या प्रधानमंत्र्यासाठी, उपराष्ट्रपतीसाठी ॲम्ब्युलन्स त्यांच्या ताफ्यात ठेवली जाते. पण हे राष्ट्रपतीच्याही वर झालेत सगळे किंवा मोदींच्याही वर झालेत. त्यातून त्यांच्या ताफ्यात आहे ना, मग माझ्या ताफ्यात का नाही? फडणवीसाच्या ताफ्यात 2 ॲम्ब्युलन्स आहेत, मग माझ्या ताफ्यात 4 ॲम्ब्युलन्स पाहिजे. अशी ही प्रोटोकॉलची स्पर्धा आपल्या राज्यात सुरू झालेली आहे. त्याच्यातून ही निरपराधांचे बळी गेलेले आहेत.